तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आशिष मेहर, दुसऱ्या बाजूला विश्वास मेहर आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर जतीन. लेट्स प्लेचा इशारा आला. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती होत असताना चांगला ऑन ड्राईव्ह मारायचा होता. डॉट आलाय आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे या मॅचची. यज्ञेश 11 LNCC हा संघ एका बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला सायबा बी. आणि विचार दोन्ही संघाचा एकच असेल की पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळावा, कारण पहिल्या मॅचचा जो विजय आहे तो बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खूप काही बळ देऊन जात असताना पाहायला मिळत असतो. आणि म्हणूनच तो पहिला विजय मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ वाटचाल करतील, प्रयत्न करतील. आणि त्या प्रयत्नांमध्ये कितपत यश मिळेल हे डायरेक्ट काळवेलमध्ये पाहायला मिळणार आहे. ड्राईव्ह केला, अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु तोपर्यंत वेगाने एकदा कंप्लीट केली जाते. बाउंड्री थोडीशी वाढली आहे, म्हणजेच मागील जर का स्पर्धेमध्ये आपण बघाल तर मंचाच्या थोडंसं डाव्या बाजूचा कोपरा आहे, तिथून 5 फुटावरती बाउंड्री होती, आता ती 15 फुटावरती गेली. आणि 10 प्लेयर झालेत, म्हणजे खेळाडू सुद्धा वाढवलाय. परंतु रंगत यासाठी बोलेल, साहिलच्या जवळून चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार. आशिष मेहरच्या बॅटमधून होते ब्लास्ट, चौकाराचा MPL चौकार. थँक्यू डिसे. पहिला चौकार आला आणि आशिषचा आत्मविश्वास सुद्धा बळावलेला असणार आहे. यज्ञेश 11 LNCC ज्यावेळेला या संघाचं नाव घेतलं होतं खरोखरच यज्ञेशची आठवण ताजी होते. ॲज अ ओपनर म्हणून यज्ञेश खेळायचा या संघामध्ये आणि खूप काही आठवणी आहेत यज्ञेशच्या सोबतीनं. या सर्व वसई तालुक्याच्या क्रीडा चाहत्यांच्या अंडर एजचं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या रीतीने तो खेळलाय. टर्फ मध्ये सुद्धा खूप नाव कमवताना दिसला होता आणि त्याच्या नावाने हा संघ खेळत असताना LNCC एका धाब्याचा चेंडू खेळला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावपलकावरती यज्ञेश 11 LNCC या संघाच्या. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती येईल मिस्टर साहिल. पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे, थोडासा उशीर जरूर झाला, काही तांत्रिक अडचणींमुळे विद्युत पुरवठा तिथे येत नव्हता, त्या कारणामुळे थोडासा विलंब जरूर झालाय. परंतु आम्ही जसा पुढे पुढे जाऊ तसा वेळेला कव्हर करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास आयोजन कमिटीने या ठिकाणी दिलाय. आणि नक्कीच ज्या प्रकारच्या मॅचेस आहेत आणि ज्या प्रकारची मैदानाची भौगोलिक रचना आहे त्याला पाहता जास्त वेळ जाणार नाही. साहिलचा चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न, नो बॉल. वेगावरती स्वार पहिला चेंडू देण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये असफलता हाती लागत असताना नो बॉल आला आणि त्यानंतर वाईड सुद्धा येतोय. या फॉर्मॅटमध्ये अंडरआर्म बॉक्स फॉर्मॅटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. एका एका धाबेला कशा प्रकारे बनवलं जातं, कशा प्रकारे वाचवलं जातं हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपल्याला शिकवतं. आणि अशा ठिकाणी तुम्ही जर का 1, 2, 3 अशा एक्स्ट्राच्या रूपाने धाबा द्याल तर मात्र संघाला कुठे ना कुठेतरी अडचणी जाताना आपण बघतो. दोन्ही फलंदाज चर्चा केली जाते आणि या चर्चेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नो बॉल आणि साहिलवरती दडपण पूर्णपणे पाहायला मिळत आहे. एक्स्ट्राच्या रूपाने 3 धाबा गेल्यात आणि त्यानंतर जर आपण स्कोरबोर्डकडे लक्ष टाकलं तर 12 धाबा झालेल्या आहेत. हा दबाव कुठून आलाय? साहिलच्या बाजूने जो चौकार निघून गेला तिथून थोडंसं मानसिक प्रेशर दबाव साहिलवरती आला होता आणि आता संघ सहकारी सातत्याने येऊन चर्चा करतायत आणि सांगतायत की कशा प्रकारे इथून पुढचा चेंडू हाताळायचा आहे.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी निघून जाईल. एक धाव येते. पहिलाच सामना आहे आणि पहिला सामना खेळत असताना एखाद्या स्पर्धेचा बाकीच्या संघांना निर्देशन मिळत असतं. किती धावांपर्यंत पोहोचलं तर ते धाव फलक सेफ आहे किंवा किती धावांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो, त्यांना वाचवलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी या मॅच वरती सगळ्यांच्या नजरा आहेत. साहिल समोर आशिष. हो हो, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. यावेळेला आतून बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला कव्हर मध्ये खेळायचं होतं, परंतु बॅट जितक्या वेगाने निघून गेली, चेंडूने आपलं काम केलंय आणि क्लीन बोल्ड होत असताना माघारी परततो आशिष मेहर. गॉन. वेगार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, फक्त दिशा दिली आणि एकदा धावून कंप्लीट करत असताना धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. हेमेश आलाय. धावफलकातील धावा 15, दुसरं षटक मार्गस्थ. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि यावेळेला ड्राईव्ह केला, बंधू आहे तिथे. वेगानं फेकी झाली परंतु चेंडू पकडता आलेला नाहीये आणि धावचीची संधी मिस. विश्वास इथे बचावलाय. एक जीवनदान विश्वासला मिळतंय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 16 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर झाली आहे. 2 ओव्हर झाल्यात. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 विकेट आली आहे. 1 मिनिट, मी पुन्हा सांगेल तुम्हाला. पहिला नो बॉल आहे, दुसरा वाईड आहे, त्यानंतर सिंगल आहे, त्यानंतर नो बॉल आला, त्यानंतर 1 धाव आली, परत 1 धाव आली, विकेट आली आहे आणि त्यानंतर 1-1. नाही नाही, 3 एक्स्ट्रा आले. 2 नो 1 वाईट आहे. नो इश्यू. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आरू आलाय. अरुणने सुद्धा प्रभावित केलंय. साहेबा बी मध्ये जागा बनवल्यानंतर धावचीची संधी आहे, परंतु फेकी थोडीशी आखूड. अगोदर टप्पा पडला होता आणि तो मात्र हातामध्ये घेता आला नव्हता आणि त्यामुळे एक धाव धावून कंप्लीट होते आणि विश्वास पुन्हा एकदा बचावलाय असं मी म्हणेल. धावांना मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यासाठी विश्वासला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि असं असताना विश्वासची विकेट मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुद्धा साहेबा बीच्या माध्यमातून होतात. तिसरं षटक बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून मनीष पुन्हा एकदा इन ऍक्शन फेकी झाली आहे. आता फेकी चांगली परंतु धाव घेत असताना चपळाई जी दाखवली आहे हेमेशने ती अतिशय शानदार आहे. 18, 2 चेंडूचा खेळ झालाय. अरुणने चांगली सुरुवात या षटकाची केली आहे. जितकी बळकटी अपेक्षित होती तितकी बळकटी आलेली नाहीये, परंतु पुन्हा एकदा गॅप मधून खेळायचं होतं. धावचीची संधी आहे, कोण बाद होईल चर्चा केली जाणार आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून आणि कोणता खेळाडू बाद आहे. येस, हेमेश बाद आणि अजून एखादा टीम एथनेशिलन LNCC संघाला. चला रिव्ह्यू चेक केला जाणार आहे, कोण गडी बाद आहे, क्रॉस झालाय की नाही. एकच रिव्ह्यू सक्सेस झाल्यानंतर परत भेटेल.
सर विश्वास बाद आहे. विश्वासला माघारी परतावं लागेल, कारण ज्यावेळेला विश्वास मागे फिरत होते त्यावेळेला एक स्टेप मागे होते आणि त्यावेळेला यष्ट्यांवरती चेंडू लावला गेला होता आणि म्हणूनच विश्वास बाद. दुसरा हादरा आणि मला वाटतं तिसरा अटेम्प्ट होता विश्वाससाठी धावचीतचा. तवीर फलंदाज हितेश मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत आरूने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 18 वरती धावफलक आहे. 3 चेंडू चाचणी खेळण्याने शिल्लक. हितेश आणि हेमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हेमेश स्ट्राईकला, नो बॉल आणि बॅटची घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. सर्व काही कुशल मंगल, परंतु एक्स्ट्राचा जो काय ग्राफ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढत असताना दिसतोय साहेबा बीचा आणि म्हणून धावफलक हे वेगानं वाढत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी आहे. ओहो, हातामध्ये चेंडू असताना धाव काढणं म्हणजेच नजरेसमोरून चोरी केल्यासारखं चित्र आहे आणि ते चोरी झाली एका धावेची. चांगली रनिंग आणि चांगलं साहस इथे दोन्ही फलंदाजांनी दाखवलंय. आरू पुन्हा एकदा सेट होईल. सध्या स्थिती जर आपण पाहिली 2 विकेट जरूर आल्यात, परंतु त्या न वगळता दोन्ही संघांची जी सध्या स्थिती आहे ती समसमान आहे, कारण धावा सुद्धा बनल्यात, विकेट सुद्धा आल्यात आणि इतक्या मोठ्या मैदानावरती मोठ्या प्रमाणात धावा नाही गेल्या म्हणून साईबा बी कडे थोडंसं ऍडव्हान्टेज जरूर आहे, परंतु एक्स्ट्रा रन्स ज्या प्रकारे आलेत त्याला बघता हे धावफलक मोठा दिसायला लागतंय. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, शेवटच्या क्षणाला फेकी सुद्धा होते, सिंगल धाव मिळेल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा यज्ञेश 11 LNCC या संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. जयेश ठाकूर नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. आपण पाहतात गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 चा हा महासंग्राम. चेंडू पुढे हाताळला होता आणि त्यानंतर मात्र त्याला दिशा देत असताना हेमेशने एका धावेसाठी चेंडूला खेळून काढलंय. खूप मोठी जबाबदारी आहे हेमेश आणि हितेश या दोघांवरती. या धावफलकाला 30च्या पलीकडं 35 पर्यंत देण्याची आणि त्या जबाबदारीला ते कशा प्रकारे पार पाडतायत यावरती सर्वांच्या नजर आहेत. परंतु जयेश ठाकर ऍज अ एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून खूप मोठा रोल आहे साहेबा बी मध्ये त्या खेळाडूच्या समोरच्या दिशेने. ओहो, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि डॉट बॉल येतोय. आठवणीत आहे काय जबरदस्त परफॉर्मन्स होता जयेशचा आणि तो मात्र आता पुन्हा एकदा त्याच बहरामध्ये येण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. नो बॉल आलाय कारण खेळपट्टीच्या डायरेक्टली बाहेर चेंडू निघून गेलाय. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची या षटकामध्ये सुद्धा येते. हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले एका धावेसाठी. ऋतू 11 डोंगरपाडा आणि त्यांच्या समोर JDS दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी या. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल आणि इथे चेंडू आडलाय का नाही. जतीन प्रभूच्या बाजूने निघून गेला. मनीष इंदळकरच्या प्रयत्न अपयशी आणि चेंडू नो +4 तब्बल 5 धाबा बक्षीस स्वरूपाने आलेले या धाबा आहेत. ज्या प्रकारे हा फटका आला, ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता, याला बघताना कोणत्याही प्रकारे हा चेंडू ग्राह्य समजला जाणार नाही. म्हणजे 5 धावा बक्षीस स्वरूपाच्या 30 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जयेश ठाकरचा चेंडू वेगवान अगदी पुढे हाताळला गेला होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत त्याला चॉप केलं जाईल त्या अगोदर यष्ट्या वाकवल्या गेल्यात, उद्ध्वस्त होत आहेत आणि हेमेश माघारी परततोय. तिसरा हादरा टीम यज्ञेश 11 LNCC या संघाला. वेलकम आशुतोष डोंगरे, आपलं सहर्ष स्वागत. एक दर्दी क्रिकेट प्रेमी मंचावरती आपण पाहू शकता सर्व मान्यवर. आयोजन कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील, हरीश्वरजी गरज, त्यानंतर आशुतोष पाटील, हे सर्व नितीन पाटील, त्यानंतर कुमार गाबड. दोन्ही कर्णधार आलेत का?
चल नाणेफेक केली जाणार इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी त्यावरती एकदा कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद घोषित केलाय पंचांनी आणि एकच धाव यावेळेला धावफलकावरती काउंट होईल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 33 धावा 32 धावा धावफलकावरती 33चं टार्गेट ठेवलं गेलंय साईबा बी संघासमोर एथनेशिलन LNCCच्या माध्यमातून. मी विनंती करेल आदरणीय विनोददादा पाटील यांना की आपण टॉस काढण्यासाठी यायचं आहे. तो टॉस जिंकला जेडीएस ने, क्या फैसला रहेगा? फील्डिंग। कैसा लग रहा है इधर आने के बाद और किस तरह की तैयारी है टीम की? अच्छा लग रहा है, अच्छा खेलेंगे और जीत के जाएंगे। ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फील्डिंग घेतली असती. आज कशा प्रकारचा संघ आहे? मला वाटतं उमेश सुद्धा खूप दिवसांनी आलाय आणि कशा प्रकारची तयारी या स्पर्धेसाठी आहे? 2-3 वर्ष झालं युट्यूबला मॅच बघत होतो. चान्स लागलाय आता. किशोर दादाने चान्स दिलाय. जब्बा उमेशला आणलाय तयारी करून. डोकरे डोकरे फिल्डर सगळे जमवल्यात. आता बघू काय परफॉर्मन्स होतो. क्या बात आहे. आणि इथं आल्यानंतर कसं वाटलं? ही स्पर्धा कशी वाटते तुला? आयोजन एकदम खतरनाक आहे गुरुदत्त क्रिकेट क्लबचं. एकदम जबरदस्त. युट्यूब लाईव्ह, मोठा मोठा चौका, बडा बडा गॅप, बॅटिंग मजबूत होणार आहे इकडे. क्या बात आहे. आता खरं वाटलं की गुरुदत्तची स्पर्धा चालू आहे, कारण याच रंगामध्ये आमचे मनीष घरत सुद्धा बोलतात विश यू ऑल द बेस्ट या मॅच साठी. तर टॉस जिंकला टीम जेडीएस ने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता ऋतुविलन डोंगरवाडा पण त्याच रंगामध्ये आहे. सो बघायला मजा येईल. त्या अगोदर या धावफलकाचा पाठलाग होतोय का? चला मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतरच्या मॅचेस साठी टायमर ऑन केला जाणार आहे. सो आजचा पहिला दिवस आहे आणि उद्घाटन सोहळा होता, त्यामुळे पहिल्या मॅच साठी टायमर आम्ही लावलेला नाहीये, पण दुसऱ्या मॅच पासून नक्कीच टायमर चालू करू. काही म्हणा पण टॉसला मजा आली. थँक्यू. आणि खरोखर एन्जॉय केला आम्ही सुद्धा टॉसला. मजा आली होती. चेंडू अडवला गेलाय आणि एकदा इथे धावून कंप्लीट केली जाते. पाठलाग 33चा करायचा आहे. 33चा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. मनीष इंदळकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीनं जतीन आलाय. विश्वास गोलंदाजी मार्क होते. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, वेगाने फेकलाय चेंडू, परंतु स्टंप आणि बॉलचा संपर्क नाही. एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहा जितक्या वेगानं फटका मारला ते तितक्या वेगानं हातामध्ये सुद्धा जाणार आहे. त्यामुळे किती जोराने मारायचा, किती गॅप मध्ये कशा वेळेला मारायचा याचं सुद्धा प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जतीन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू कुठे गेलाय? क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेलाय, परंतु वन बाउन्स आहे आणि त्यामुळे चौकार दिला जाईल. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय दी जतीन. चौकार आलाय. 4 धावांनी धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न. जतीन पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ फील्ड. सुरुवात झाली आहे
मनवेलपाडा प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे, कारण इथे अशा प्रकारच्या घटना घडत राहतात. मागील वर्षी सुद्धा पहिल्या दुसऱ्या सुरुवात काही अशीच होती आणि ती सुरुवात बघत असताना शेवटचा दिवस कसा असेल असा सर्वांना एक प्रश्न पडला होता. शेवटच्या दिवसामध्ये खूप मजा प्रेक्षकांना सुद्धा अनुभवायला मिळाली होती. परंतु या फिल्डिंगची प्रशंसा करेल जतीनची त्यापेक्षा जास्त प्रशंसा, कारण चांगलं प्रॉपर कनेक्शन. आणि यावेळेला मनीष, व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द विकेट, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेखा पार, चौकार. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावफलकावरती धावा 11. चांगली सुरुवात, अजूनही 22 धावांची गरज असणार आहे. परंतु विश्वासवरती केलेला हल्ला संपूर्णतः बॉलिंग युनिटवरती आणलेले दडपण असणार आहे आणि हे दडपण कशा प्रकारे भेदलं जात आहे गोलंदाजाकडून हे पाहणं रोचक ठरणार आहे. मनीष शिंदवेकरने जो फटका लगावलाय तो फक्त फटका नव्हता, फक्त 4 धावा नव्हत्या, तर तो दिमागी आघात होता. आणि यावेळेला स्वतःला झोकून फॉलो करून स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि कोणताही गडी न गमवत असताना ही साईबा बीची स्थिती आहे. 12 धावा विदाउट लॉस. 18 चेंडू 21 धावांची गरज. 18 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. ही पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये ही अशी रंगत असेल तर येणाऱ्या मॅचेस कशा असतील. बिग बॅश पद्धतीने हे सामने खेळले जातात. ग्रुप ए मधील मॅचेस कडे आपण आहोत आणि नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय. जेडीएसने तो टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. ऋतू इलेव्हन डोंगरपाडा हा संघ त्यांच्यासमोर 2 हात करताना दिसणार आहे आणि आज मला वाटतं ऋतू इलेव्हन डोंगरपाडाची कंप्लीट टीम आहे, त्यामुळे अजून ती रंगत वाढताना दिसेल. आज उमेशला आम्ही खूप दिवसातून पाहणार आहोत आणि त्यामुळे बळकटी येईल. आज ऑलराऊंडर म्हणून उमेशचं नाव खूप मोठं या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ज्या प्रकारे त्यांनी एक काळ गाजवला होता किशोरदादांच्या साथीनं. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खराब शॉट सिलेक्शन, बॅटचा फेस क्लोज करू शकले नव्हते आणि त्याचा फायदा झाला क्षेत्ररक्षकाला आणि झेल टिपत असताना पहिली विकेट साईबा बी साठी कॉम. दोन चेंडूचा खेळ झालाय आणि एक धाव मात्र या 2 चेंडूमध्ये आली आहे. जतीन स्ट्राईक एंडला, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेले. हे अपकमिंग यंगस्टर आहेत, प्रचंड प्रतिभा या खेळाडूंमध्ये भरली आहे. त्यामध्ये जतीन, गुड्डू, सिमन्स ही सर्व नावं आवर्जून घेतली जातात. फरान, ओहो, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, सेलिब्रेशन झालंय, परंतु हा क्रिकेट मधला सर्वाधिक मोठा धोका आहे. जब तक ना पडे बेल्स तब तक कुछ नहीं होता. आणि चेंडू मागे निघून गेलाय आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. फरहान एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याच्यामुळे त्याचे विकेट सुद्धा तितकीच महत्वाचे आहेत. नेश 11 LNCC साठी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, चांगली फिल्डिंग. जसं मी मगाशी उल्लेख केला होता की फटका जोराने मारल्यानंतर किती जोराने मारावा याचा सुद्धा विचार करावा लागतो, कारण इथे आउटफील्ड थोडीशी क्लोज आहे यष्टांपासून आणि त्यामुळे तो फटका बाउंड्रीलाईनच्या जवळ जाईपर्यंत तुम्हाला एक धाव सुद्धा कंप्लीट करायची असते आणि त्याच्यासाठी वेळ जर नसेल तर कदाचित तो डॉट सुद्धा येतो. इथे डॉट आलाय. भूपेश, पुढील चेंडू, ओहो, लेग ब्रेक, लेग कटर आणि यष्ट्या वाकवल्या गेल्यात आणि फरहान बाद. अजून एक हादरा टीम साईबा बीला. चौदा धावा धावपल करते. 2 षटकांचा खेळ संपला आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केली भूपेशने. आता 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 मध्ये 19 म्हणजे चौकार मारणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये, ऍटलिस्ट एक तरी. आणि तो चौकार येईल का, किंवा चौकार जर आला तर तो कशा प्रकारे कोणाकडून येईल. जतीन प्रभू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि दोन्ही जतीन आता इन ऍक्शन आहेत. असं असताना आशिष मेहर याला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित करण्यात आले.
ऍज अ बॅटर म्हणून तितकीशी प्रभावी कामगिरी नव्हती आशिषची. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करणं ही आशिषची खासियत आहे. तुम्ही अंडरआर्म सिक्सर मारी क्रिकेटमध्ये आशिषला बघाल तर तुम्ही म्हणाल की हा बॉक्सच्या कामाचा नाही, परंतु अंडरआर्म बॉक्स खेळताना बघाल तर तुम्ही म्हणाल हा टर्फच्या कामाचा नाही आहे, आणि टर्फ खेळताना बघाल तर म्हणाल की अंडरआर्म छक्केमारीच्या कामाचा नाही. अशा वैविध्यपूर्ण गोलंदाजीने नटलेला हा गोलंदाज आहे. ओहो, काय जबर डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू उसळी सुद्धा होती आणि जतीन प्रभूने त्याला लेफ्ट केलंय. येतोय डॉट बॉल. जतीन प्रभू त्यानंतर दुसऱ्या बाजूला असणारा जतीन, या दोघांमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता जरूर आहे, परंतु सध्या त्यांनी जर का चार्ज नाही केलं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. ओहो, विश्वास त्या ठिकाणी फील्ड वरती आणि तिसऱ्या षटकाकडे आपण जातो. त्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी आशिष कडून होती आणि जतीन स्ट्राईक एंड वरती आलाय. इथून एखादा एक मोठा फटका या मॅचला वेगळं बल निर्माण करेल आणि जतीन तो फटका मारण्यासाठी समर्थ आहेत. इथे वाईड +1 हा सुद्धा एक आशेचा किरण आहे. वाईड +1 याचा अर्थ असा, धावफलकाचे धावा सध्या आहेत 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आत्ताच्या 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात असं म्हणावं लागेल, आणि जो चौकार अपेक्षित आहे तो येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आला तर मॅच पूर्णपणे बदलल्यासारखं चित्र असेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येते आणि धावफलकावरती धाबा 19 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो हो, चेंडू अडवलाय. चेंडू अडवलाय. एकदा मिळेल. जतीनची पूर्ण मेहनत तिथे खराब झाली आहे आणि अखेरकार तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे 13. 6 मध्ये 13. काय घडेल या मॅच मध्ये. जतीन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असणार आहे, जो पहिल्या षटकापासून इथे उपस्थित आहे आणि त्या खेळामध्ये ते मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि जर का या 6 मध्ये 13 चेस केला तर जतीनचं सुद्धा नाव होणार आहे. म्हणजे अंडर प्रेशर या फॉर्मॅटमध्ये 13 धावा वसूलणं तितकंसं सोपं नाही आहे कोणत्याही चांगल्या किंवा मोठ्या किंवा छोट्या खेळाडूसाठी. आणि इथे असं असताना जतीनने जर हा पराक्रम करून दाखवला तर सायबा बी साठी खूप मोठा ऍडव्हान्टेज असणार आहे येणाऱ्या मॅचेससाठी. नवीन गोलंदाज विशाल. यज्ञेश शिलवण LNCC. बॅटिंग चाचपडत झाली होती परंतु त्याला बॅक करण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे गोलंदाजाने केलाय आणि क्षेत्ररक्षकाने खूप चांगली साथ दिली. पहिला चेंडू ऑन साइडला. ओहो, चेंडू लालच भरा होता. फटक्यामध्ये काही उणीव नव्हती, परंतु ज्या प्रकारची फिल्डिंग झाली आहे ती फिल्डिंग अतिशय वाखाणण्याजोगे. फिल्डिंग झाली आहे. डॉट बॉल आलाय. सिमन्स पुन्हा एकदा सज्ज होतोय. तलवारीला धार लावल्यासारखी आता बॅटला धार लावली जाते आणि परंतु 5 चेंडूमध्ये काय ते 3 चौकार दिसतील का हे पाहणार चोकटाना. पहिला आलाय, नाही, अडवला गेलाय. 1 2 3 खेळाडू तब्बल इन्व्हॉल्व झाले त्या चेंडू मागे आणि चेंडू अडवला गेलाय. एकदा धाव पूर्ण केली जाते.
3 चौकारांसाठी 500 रुपये आशुतोष डोंगरे यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत साहेबा बी साठी. बॅकफुट रन खेळण्याचा प्रयत्न, मॅजिकल डिलिव्हरी होती, कोणत्याही प्रकारे संधी नव्हती त्या चेंडूला बॅकफुटर जाऊन खेळण्याची आणि बीट होत असताना यष्ट दाखवले गेलात जतीन प्रभुबाद. आणि आपण दुसऱ्या बाजूने डकआउट मध्ये बघू शकता आणि लगातार 3 विकेट साठी सुद्धा अशोकडून 500 रुपये दोन्ही बाजूने. हल्ला बॉल झाला ऑन साइडला, अतिशय चांगला फटका, जयेश ठाकर ऑन फायर, चौकार, 4 धाबा. आता 2 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे आणि 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारण्याची क्षमता जयेश ठाकूर मध्ये. आणि जर का हे 2 चौकार आले तर 1000 रुपयाचं बक्षीस ऋषिकेश साळुंके यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 2-8, 2 मध्ये 8, अजून एक मध्ये आला, झेलची जी संधी, परंतु झेल नाही झाला असला तरी सुद्धा मॅच मध्ये परत आणलंय LNCC ला. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज. अतिरिक्त धाब्यावरती येणारा मोठा फटका अपेक्षित असणार आहे. अतिरिक्त धाब येईल का? मोठा फटका मारलाय जरूर, हा शॉटम जॅम, विकेट येते आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय LNCC यत्नशील या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय मिस्टर भूपेश